हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज होती अंगारकी संकष्टी. मग म्हटलं आज देव घासून घेऊयात. तर मी एक प्रोडक्ट मागवलं होतं हॅपी प्लॅनेट म्हणून. हे 200 रुपयाला मिळालं होतं 500 ml. तर याच्या आधीसुद्धा मी असे प्रोडक्ट्स यूज केले होते 2-3 वेळा. त्याचे रिझल्ट खूप छान आले होते, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. तर हे कसं यूज करायचं आहे, 60 सेकंद असं स्प्रे मारून ठेवायचा आपण. इन्स्टंट रिझल्टसुद्धा भेटतो, पण जास्ती डाग पडले असतील तर आपण 60 सेकंद मारून त्यावर ठेवले आणि फक्त धुवून काढले तरीसुद्धा ते क्लीन निघतं. इथं तुम्ही बघू शकता, मी फक्त स्प्रे करून बोटाने जस्ट पुसत आहे, तरीसुद्धा ते निघत आहे स्वच्छ. मी आधी सगळ्या देवांवरती स्प्रे करून घेत आहे आणि नंतर मी एक ब्रशनी घासून घेणार आहे. खास मी त्याच्यासाठीच एक वेगळा ब्रश ठेवला होता, कारण हे छोटे छोटे देव आणि त्यावरचं छोटं बारीक नक्षी काम आहेत, ते ब्रशने काढायला इझी होतं. तर व्हिडिओ अगदीच लॉंग होतो म्हणून मी फास्ट फॉरवर्डिंग करत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती स्वच्छ निघत आहे. तर हे कमी वेळात खूप स्वच्छ निघतं आणि खरंच युजफुल आहे. तर याआधी मला देव घासताना खूप वेळ लागायचा आणि बराच वेळ घासत असल्यामुळे हाताची स्किनसुद्धा ड्राय व्हायची. मोस्टली सगळ्यांचे होतातच, पण मला थोडं जरी साबणात हात घातला तरी हाताची स्किन फाटायला वगैरे लागते. मी हे असं ब्रशनं घासून घेते आणि तुम्ही हे ताट बघू शकता किती स्वच्छ निघलेलं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर शिवण्याला जेवायला दिली आणि मी देवपूजा केली, कारण ती मग खूप लुडबुड करत असते आणि मग मेथी पराठ्याची तयारी केली. माझा उपवास होता. शिवण्याला मेथी पराठा आवडतो, तिच्या पप्पांना पण मेथीची भाजी आवडत नाही, पण पराठा आवडतो आणि मी हा स्टफ्ड मेथी पराठा केला होता. पहिल्यांदा मेथीची भाजी धुवून चिरून घेतली आणि मग तेलात फोडणी टाकली. जिरे, कांदा, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट केली होती, ती टाकून व्यवस्थित कांदा परतवून घेतला आणि कांदा शिजल्यानंतर बारीक चिरलेली मेथी टाकली आणि आपल्याला चवीनुसार त्यात मीठ टाकून वाफवून घेतली. तर भाजी शिजतच आली होती, त्यात हळद, धना पावडर आणि गरम मसाला टाकला आणि उकडून घेतलेला बटाटा किसून टाकला. परत ते सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर वरून बेसन टाकलं. जर तुम्हाला अगदीच पातळ वाटत असेल तर त्या प्रमाणाने तुम्ही बेसन ॲड करू शकता. आणि हे स्टफिंग रेडी झालेलं आहे. तर हे थंड होऊपर्यंत मी पीठ मळून घेतलं होतं. त्याचे असे गोळे करायचे आणि त्यात ते जे केलेलं स्टफिंग आहे ते भरून लाटून भाजायचे. तर हे स्टफ केलेले पराठे खायला सॉफ्ट आणि गरम गरमच छान लागतात. त्यामुळे रोहित जेवायला आल्यानंतरच मी लाटायला घेतले, जेणेकरून त्यांना गरम खायला मिळावं. आणि मी तूप घातलेले सोडून त्यांना अजून तूप त्यावर भरभरून गरम गरम पराठ्यावर भरभरून तूप घालून खायला आवडतं. आणि पप्पा पण आमचे आले होते, कारण त्यांचं काम होतं कोल्हापूरला. पण त्यांचा उपवास होता. त्यांनी मेस लावले होते, कारण अर्चना माहेरी गेली होती डिलिव्हरीसाठी. मग म्हटलं त्यांना जाताना घरी या, तर ते पराठे पण देऊन होतील, संध्याकाळी खातील. आणि एक फ्रेमची ऑर्डर होती, ती पण पार्सल करायची होती मला गावी. तर बाकीचे पराठे पण पटापटा लाटून भाजून घेतले आणि पप्पांच्यासाठी आणि भैयासाठी 4 पराठे पॅक करून दिले आणि ती फ्रेमसुद्धा पप्पांकडून दिली. आणि शिवन्या बाय बाय करत होती पप्पांना. ती ॲक्च्युली पाठी लागली होती. त्यानंतर थोडा वेळ इकडं तिकडं केल्यानंतर ती झोपून टाकली. मग थोडासा मला वेळ मिळाला होता, म्हटलं चहा करू. चहा झाल्यानंतर संध्याकाळच्या तयारीला लागले. संकष्टी म्हणून स्वीट काहीतरी करूया म्हणून गाजराचा हलवा करायचं ठरवलं. तर गाजराचा हलवा करण्यासाठी मी गाजर ह्या चॉपरमध्ये कट करून टाकले. किसायला तेवढा वेळ नव्हता.
मग तूप कढईत गरम करून घेतले. त्यानंतर त्यात काजू आणि बदाम भाजून घेतले. काजू बदाम चांगले भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये गाजर टाकले, ते पण परतून घेतले आणि त्यामध्ये मग साखर टाकली आणि पुन्हा मिक्स केले. त्यानंतर त्यात दूध ॲड केले आणि पुन्हा एक उकळी काढून घेतली आणि मग त्यात मी खारीक पावडर आणि सीड्स पावडर टाकली, ज्यामध्ये पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, मखाना, चिया सीड्स असे 4-5 प्रकारचे सीड्स आहेत, जे मी घरीच केलेले आहे आणि वेलची पावडर टाकली. सीड्स पावडर वगैरे टाकल्यामुळे कलर थोडा चेंज होतो, पण ते शिवण्यासाठी खूप हेल्दी, त्यामुळे कलर डझंट मॅटर. मग रोहित शॉप बंद करून घरी आल्यानंतर आम्ही खडीच्या गणपतीला गेलो दर्शन घ्यायला. तर जाताना भरपूर ट्रॅफिक वगैरे लागलं, तर गाडी अलीकडेच आम्ही लावली आणि मग दर्शन घ्यायला गेलो. तर खूप गर्दी होती. मग आम्ही शिखराचे दर्शन घेतले आणि त्यातच आम्ही समाधान मानले, कारण आपल्या शास्त्रात असं म्हणलं आहे की शिखर दर्शनम पापनाशम, म्हणजेच मंदिरात आपल्याला प्रवेश करता येत नाही तेव्हा आपण कळसाचं जरी दर्शन घेतलं तर ते तेवढंच इम्पॉर्टंट आणि पवित्र मानलं जातं. मग आम्ही दर्शन घेतले आणि ह्या दोघांनी तिथे प्रसाद घेतला. थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही घरी निघालो.